नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संसद भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. महाराष्ट्र विधान भवन त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे. सर्व राज्यामध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभे आहेत. परंतु या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अद्यापपर्यंत मुंबईमध्ये पुतळा उभारलेला नाही. जब तक बाबा साहब आम्बेडकर की मूर्ति यहाँ नहीं लग जाती है, हम सड़क पर उतर के आंदोलन करते रहेंगे, चाहे हमारा कुछ भी हो जाए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नवी लागलाच पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय बेलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीकरिता समाजवादी पार्टी नवी मुंबई आणि घर हक्क संघर्ष समिती आणि राष्ट्रीय समाज पक्ष नवी मुंबई यांच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. अशा या मोर्चात समाजवादी पार्टीचे नवी मुंबई अध्यक्ष आर्यन यादव, घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजा मिया पटेल, खजिनदार कैलास सरकटे, संघटक उल्हास नेरकर, महाराष्ट्र हॉकर्स युनियनच्या सचिव विनीताताई बालाकुंद्रे, रासपाचे महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य भगवान ढेबे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष निलेश भिसे व नवी मुंबई महिला अध्यक्ष मीनाक्षी ठाकूर यांच्यासह हजारोंच्या संख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग सहभागी झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवा पुतळा लागलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नवी लागलाच पाहिजे. साहेब अमर रहे. समाजवादी पार्टी जिंदाबाद जिंदाबाद. जीतेंगे हम सब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवी मुंबईमध्ये पुतळा लागलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवी मुंबईच्या हद्दीत पुतळा लागलाच पाहिजे. समाजवादी पार्टी जिंदाबाद. अखिलेश भैया जिंदाबाद. नवी मुंबई महानगरपालिका 1992 पासून स्थापना झालेली आहे. परंतु या नव्या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या लोकांनी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा फार त्रुट्या आहेत, फार चुकीचं काम केलेलं आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की संसद भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. महाराष्ट्र विधान भवन त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे. सर्व राज्यामध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभे आहेत. परंतु या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारे नवी मुंबईचा पुतळा नवी मुंबईमध्ये पुतळा उभारलेला नाही. तर समाजवादी पार्टीने कमीत कमी 8 महिन्यापासून पाठपुरावा केलेला आहे. तर त्यांच्या पाठपुराव्याला कसल्याही प्रकारे यश असल्या नसल्यामुळे तर आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या मुख्यालयासमोर बसावा म्हणून आज या मोर्चाद्वारे हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. या नवी मुंबई महानगरपालिकेत सर्वात चांगली सुरक्षा हा महापालिका मुख्यालयासमोर सुरक्षा आहे. हमेशा त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड असतो. पोलीस स्टेशन समोर आहे. या ठिकाणी सर्वात बेहतर आणि बेस्ट एकदम सुरक्षा राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरक्षित राहील. जर इतर ठिकाणी जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जर उभा केला तर त्या ठिकाणी सुरक्षा तर राहणार नाही. सुरक्षिततेसाठी तुम्हाला अजून खर्च करावा लागेल. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी तुम्हाला खर्च करण्याची जागा गरज नाही. पण या ठिकाणी खर्च होणार नाही तुमचा. या ठिकाणी ऑलरेडी गेटवर दोन्ही गेटवर सुरक्षा रक्षक असतात. समोरच येणारं पोलीस स्टेशन आहे. चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुरक्षा हुई. बहुत बड़ी दुख की बात है, बहुत दुख की बात है. और इसलिए मैंने पहले ही कहा कि ये प्रशासन, लोकल प्रशासन यानी नवी मुंबई महापालिका के प्रशासन और सरकार, ये दोनों के लिए मैं शर्म की बात है. और दोनों को मैं ये कहना चाहूँगा कि कम से कम आज 11 अप्रैल के दिन वो निश्चित करें कि बाबा साहब आम्बेडकर की मूर्ति यहाँ लगा रहे हैं. जब तक बाबा साहब आम्बेडकर की मूर्ति यहाँ नहीं लग जाती है, हम सड़क पर उतर के आंदोलन करते रहेंगे, चाहे हमारा कुछ भी हो जाए. लेकिन सामने रिजल्ट एक होना चाहिए कि बाबा साहब आम्बेडकर की मूर्ति लगनी चाहिए, लगनी चाहिए, लगनी चाहिए. राष्ट्रीय समाज पक्षाचा पूर्ण पाठिंबा जाहीर करतो आम्ही. समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी आणि इतर सहयोगी दलांच्या माध्यमातून बाबासाहेबांचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक भव्य असा पुतळा उभारण्यात यावा यासाठी या संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
आणि शासनाला इशारा देण्यात येत आहे की लवकरात लवकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अनुसरून त्यांचा पुतळा, भव्य असा पुतळा या विभागामध्ये उभारण्यात यावा. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष, समाजवादी पार्टी आणि इतर सहयोगी दलांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये भव्य असं आंदोलन उभं करण्यात येईल. नवी मुंबई महानगरपालिकेवर काढण्यात आलेल्या हजारोंचा मोर्चा पाहता महापालिकेचे उपायुक्त पलांडे यांनी स्वतः मोर्चाला सामोरे जात सदर मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारत लवकरात लवकर आयुक्त महोदयांशी चर्चा करून सदर विषय मार्गी लावू असं आश्वासन याप्रसंगी दिलंय. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.